जय जिनेन. आज आपण बघणार आहोत वेगळी अशी भाजी, भज्याची भाजी. चला ट्राय करूया. हे बघा, कांदा, मिरची आणि लसूण हे आपण चांगलं भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकून 2 कांदे चिरलेले मी हे आता आपण चांगलं भाजून घेतलेलं. हे मिक्सर फिरूया आपण. आणि हे मिक्सर फिरवलेलं तेल टाकलं मी, त्याच्यात थोडं बेसन टाकलं आणि ते भाजून घेतलं तेलात. आणि आपण जे मिक्सरमधून जे काढलं ते टाकलं त्यामध्ये. आणि आता हे आपण तेलात छान भाजून घेऊया. मसाला पूर्ण छानपैकी तेल सुटेपर्यंत असं आपण भाजून घेऊया. त्या मसाल्याला थोडंसं आलं खिसलं, हे पाहू शकता. हे बघा, चांगलं भाजून घेतलं आपण. त्यामध्ये कस्तुरी मेथी टाका थोडीशी. हे कस्तुरी मेथी क्रश करून टाकली. थोडासा हिंग टाकला आणि तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलं. आणि हा धने जिरेपूड मसाला, तिखट 1 चम्मच आणि हळद थोडीशी. तिखट आपल्यानुसार टाकायचं, चवीनुसार. जेवढं आपल्याला तेज लागलं तेज करायचं. आणि हा छान मसाला आता भाजून घेतला आपण. त्यामध्ये आपण गरम पाणी करून टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. छान गरम केलेलं पाणी आपण त्यामध्ये टाकलं. आणि हे बघा, आता मस्त असं ग्रेव्ही आपली तयार झाली. छान मसाल्याचं असं पाणी तयार झालं हे. आता याला थोडा वेळ आपण उकळू देऊ. चवीनुसार मीठ टाका आणि कोथिंबीर सोडली मी. हे बघा, छान तर्री आलेली आहे. तेल सुटलेलं आहे भाजीला. छान उकळू देऊया हे बघा, आपण भज्याची तयारी करू आता. बेसन टाकलं मी त्याच्यात, हळद, धनेपूड, थोडीशी मीठ आणि कोथिंबीर हे सगळं टाकून चवीनुसार मीठ. आपण हे भज्याचं भिजून घेतलं आणि एका कढईत मी भजे करून घेत आहे. जसे आपण भजे करतो तसंच भज्याचं भिजून घ्यायचं. आणि छान भजे करायचे, क्रिस्पी होतात मस्त. हे बघा, छान फुलतात पण आणि मस्त टेस्टी पण लागतात भजे. हे बघा, छान मस्त नरम क्रिस्पी भजे झालेले आहे. हे पाहू शकता, छान मोठे मोठे भजे झालेले. मस्त भजे असे झाले. आणि हे आपण ग्रेव्ही जे केली होती ना त्यामध्ये असे सोडून द्यायचे. हे बघा, हे झाली आपली भज्याची भाजी. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मुलं पण खूप आवडीने खातील. नवीन अशी काहीतरी भाजी. आपण डेली रोज तेच ते भाजी खाण्यापेक्षा एखाद्या वेळेस नवीन एक ट्राय करून बघा. एकदम छान आणि सोपी पद्धतीनं भाजी आहे ही. वाव, किती छान, एक नंबर. करा किंवा मग ट्राय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.